नोटांचा हार घेऊन शेतकरी धडकले कृषी अधीक्षक कार्यालयावर। बनावट खतांचा साठा आढळलेल्या कृषी केंद्र चालकांचा परवाना रद्द करा अशी मागणी करत अधीक्षकांच्या दालनामध्ये केलं त्यांनी ठिय्या आंदोलन। हिंगोली शहरातील कृषी विभागाच्या पथकाने शहरामध्ये गोदावरी कृषी केंद्रावर छापा टाकला असता त्या ठिकाणी बनावट डीएपी खताचा साठा आढळून आला असल्यानं कृषी विभागाच्या पथकाने गोदावरी कृषी केंद्राला सील ठोकून कृषी केंद्र चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणामध्ये क्रांतिकारी शेतकरी संघटनांच्या वतीनं जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयामध्ये शेतकऱ्यांनी नोटाचा हार घेऊन आंदोलन केलं आणि बनावट डीएपी खताचा साठा आढळलेल्या कृषी केंद्र चालकांचा कायमस्वरूपी परवाना रद्द करा अशी मागणी लावून धरली होती। सध्या हिंगोली जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी खरीप पेरण्या केल्या असून जिल्ह्यातील अनेक कृषी केंद्र चालकांनी बिल न देता साध्या कागदावर खत बियाणं जादा दरानं विक्री होत असताना देखील कृषी विभागानं कोणती मोठी कारवाई केली नाही। तर दुसरीकडे हिंगोली जिल्ह्यामध्ये डीएपी खताचा तुटवडा नसताना कृषी केंद्र चालकांनी खतांचा तुटवडा म्हणून शेतकऱ्यांना जादा दरानं खत विक्री केली। तर दुसरीकडे जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात बनावट डीएपी खत विक्री झाली असल्यानं अनेक शेतकऱ्यांनी पेरणी केलेली खतं बनावट आहे की काय यामुळे उत्पादनामध्ये मोठी घट होण्याची शक्यता नाकारता येत नाही। यामुळे अनेक शेतकऱ्यांची झोप उडाली। एकीकडे गेल्या 4 वर्षापासून हिंगोली जिल्ह्यामध्ये सततची नापिकीमुळे शेतकऱ्यांवर कर्जाचा डोंगर वाढत चाललाय। तर यावर्षी बोगस खत विक्री यामुळे आपण घेतलेलं खत हे बनावट आहे की काय यामुळे शेतकऱ्यांची झोप उडाली आहे। यामुळे हिंगोलीच्या कृषी अधीक्षक कार्यालयामध्ये क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष गजानन कावरखे, नामदेव पतंगे, प्रवीण मते, गजानन काळे, ज्ञानेश्वर कावरखे आदींनी आंदोलन केलं आणि बनावट खताचा साठा आढळलेल्या कृषी केंद्र चालकांचा कायमस्वरूपी परवाना रद्द करण्याची मागणी लावून धरली होती। शेतकऱ्यांनी केलेल्या आंदोलनामुळे अधिकाऱ्यांना मात्र घामच फुटला होता। असं आज इथे या कृषी विभागामध्ये येण्याचं कारण म्हणजे महाराष्ट्राच्या कृषी मंत्र्यांनी सांगितलं होतं की आम्ही महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना कुठल्या प्रकारे खताचा तुटवडा होऊ देणार नाही, बियाणांचा तुटवडा होणार नाही। शक्य झालं तर आम्ही शेतकऱ्यांच्या बांधावर त्या ठिकाणी खत उपलब्ध करून देऊ, परंतु बांधावर काय आमच्या गावात काय आम्हाला कृषी दुकानावर त्या ठिकाणी खत उपलब्ध मिळेल। त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे हे कृषी विभाग। या कृषी विभागाच्या आशीर्वादानं या जिल्ह्यातले काही व्यापारी बोगसरित्या अवैधरित्या डीएपी खतांचा साठा करून ठेवत आहेत। काल कृषी विभागाने कार्यवाही केली, त्यामध्ये शेकडो खताचे पोते त्या ठिकाणी सापडले। मग प्रश्न असा आहे, ज्यावेळेस शेतकऱ्यांना पाहिजे त्यावेळेस शेतकऱ्यांना मिळत नाही। म्हणजे अशा प्रकारे आणि त्या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याची कुठल्या प्रकारे नोंद नाहीये, कुठल्या प्रकारचं बिलिंग नाही। म्हणजे याचा अर्थ की तो जो काही व्यापारी आहे तो घरामध्येच त्या ठिकाणी वाळू मिश्रित खत तयार करत असावा आणि शेतकऱ्यांच्या माथी मारत असावं। त्याचं स्पष्ट म्हणणं असं आहे की शेतकऱ्यांच्या जे काही टाळूवरचं, शेतकऱ्यांचं जे काही मड्यावरचं आहे आम्ही त्या ठिकाणी लोणी खातो। शेतकरी कितीही मेले तरी आम्हाला घेणं देणं नाही, आमच्यावर कृषी विभागाचा आशीर्वाद आहे। म्हणजे शेतकऱ्यांनी या ठिकाणी मरायचं, या व्यापाऱ्यांनी त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या माथा पैसे कमवायचे, शेतकऱ्यांना खत द्यायचं नाही। आणि त्याला सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे कृषी विभाग आहे। कृषी विभागातले काही अधिकारी या व्यापाऱ्यांशी संगनमत करताय, या व्यापाऱ्यांजवळून पैसे घेत आहेत, थातूरमुतूर कार्यवाही करताय। काल कार्यवाही झाली 1 वाजता, गुन्हा नोंदवला 10-11 वाजता। म्हणजे यांना कोणाचा आश्रय मिळतं, यांना कोणाच्या ताटाखालचं वर्गण हे कृषी विभाग झालेला आहे, हाही प्रश्न आहे। म्हणून या सर्वांवर कार्यवाही व्हावी आणि या कृषी अधिकाऱ्यांनी, जे काय भ्रष्ट कृषी अधिकारी आहेत यांनी व्यापाऱ्याजवळचे पैसे न घेता आमच्या बापाच्या घामाच्या दामाचे पैसे घ्या। आम्ही गावामध्ये भीक मागितली, शेतकऱ्याकडून 1-1 रुपया जमा केला, आमच्या मायेच्या गळ्यातलं मंगळसूत्र मोडलं, हे पैसे जमा केले आणि या कृषी विभागाकडे आलो, हे पैसे घ्या आणि या बोगस दुकानदारावर कार्यवाही करा, या भ्रष्ट अधिकाऱ्यावर कार्यवाही करा। म्हणून आम्ही या ठिकाणी शेकडो शेतकरी या ठिकाणी आलेला। आपण नोटांचा हार घेऊन बिलकुल हा हार आम्ही त्या अधिकाऱ्याच्या गळ्यात घालणार म्हणजे घालणारच। परंतु त्या जे काही जिल्ह्याचे कृषी अधीक्षक साहेब आहेत त्यांनी सांगितलं की तुमच्या ज्या काय मागण्या आहेत या लोकांवर कार्यवाही करणार, दुकानदाराचा परवाना रद्द करणार आणि हे जर नाही घातलं, दिवस काही गेलेले नाहीत, आम्ही त्या जे काही अधिकारी त्या दुकानदारांना पाठीशी घालत आहेत, जे काही अधिकारी त्यांना मिळून मिसळून पैशाची देवाणघेवाण करत असतील, अशा अधिकाऱ्यांच्या तोंडालाही काळं फासणार आणि हे पैशाचा हारही त्यांच्या गळ्यात घालणार। तात्पुरतं आपल्याला आश्वासन दिलेले आपण माघार घेतली नाही, माघार म्हणजे ते आता लेखी देणार आहेत। जोपर्यंत लेखी समाधानकारक असणार नाही तोपर्यंत आम्ही इथून जाणार नाही। तो अधिकारी जरी आत असन, अधिकारी जर लपून बसण्याचा प्रयत्न करत असेल तरी त्याच्या गळ्यामध्ये हार घालणार म्हणजे घालणारच। NTV न्यूज मराठी, हिंगोली।